राहुरी मतदारसंघ हा आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अल्पशा आजारानंतर रिक्त झाला आणि या एका मतदारसंघासाठी नंतर एक माजी मंत्री आणि विखे पाटलांचे पुत्र म्हणजे सुजय विखे पाटील असे 2 जण या एका राहुरी जागेसाठी आग्रही असल्याचं म्हटलं गेलं। रिक्त जागेसाठी भाजपमधूनच मोठी रस्सीखेच सुरू झालेली। एकीकडे सुजय विखे पाटील हे देखील या जागेसाठी आग्रही होते। शिवाजीराव कर्डिले हे भाजपचे नेते असल्या कारणाने आणि सुजय विखे पाटील हे देखील भाजपचेच नेते असल्याने त्यांना देखील ही जागा मिळू शकते असं कुठेतरी म्हटलं गेलं। आणि मी एका माजी मंत्र्यांचा देखील उल्लेख केलेला आहे, तर ते नेमके कोण आहेत हे देखील मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो। परंतु मंडळी, सध्या भाजपने या पोटनिवडणुकीसाठी एक मोठी खेळी करत दोन्ही महत्त्वपूर्ण नेत्यांना म्हणजे एक माजी मंत्री जे आहेत त्यांना आणि सुजय विखे पाटील यांना डावलून अक्षय कर्डिले यांना उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे। त्यामुळे या निर्णयामागचं नेमकं राजकारण काय आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच विषयावरती चर्चा देखील करणार आहोत। निवडणुकीबाबत अधिकची माहिती घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आणि भाजप अंतर्गत या जागेसाठी कोण कोण इच्छुक होतं हे देखील जाणून घेऊया। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील 6 राज्यांतील 8 विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम एक जाहीर केला। यामध्ये महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी आणि पुणे जिल्ह्यातील बारामतीसाठी म्हणजे एकूण 2 विधानसभा मतदारसंघांचा महाराष्ट्रामध्ये एक समावेश आहे ज्यांची निवडणूक होणार आहे। राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले आणि बारामती मतदारसंघाचे आमदार अजितराव पवार यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्यात आणि त्यासाठी ही पोटनिवडणूक घेतली जाणार आहे। निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार मतदान 23 एप्रिल 2026 रोजी होईल आणि मतमोजणी 4 मे 2026 रोजी केली जाणार आहे। मार्च मध्येच बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट म्हटलं की बारामती आणि राहुरी या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात असा आमचा प्रयत्न असेल, पण आमच्यावर जर निवडणूक लादली गेली तर आम्ही ही निवडणूक लढायला तयार आहोत। एकूणच फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर कोणता संघर्ष भाजपच्या पक्षांतर्गत होणार नाही हे तरी त्यांनी एक स्पष्ट काळजी घेतली असावी म्हणून हे त्यांनी वक्तव्य केलेलं असं देखील एक राजकीय वर्तुळात म्हटलं गेलं। पण विरोधक निवडणूक लढतायत का हे देखील आता पाहणं महत्त्वाचं होतं। पण एक चर्चा भाजपच्या गोटातून सुरू झालेली की शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभेसाठी अनेक जण इच्छुक होते। माजी खासदार सुजय विखे पाटील या निवडणुकीसाठी इच्छुक होते। त्यांनी तिकीट मिळवण्याकरिता मोठी कस लावल्याचं देखील माध्यमे सांगत होते आणि या पोटनिवडणुकीसाठी आपणच पहिल्या क्रमांकाची पसंती असल्याचं वारंवार सांगताना सुजय विखे पाटील दिसत राहिले। त्यामुळे राहुरीच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या भूमिकेविषयी प्रत्येक जण संभ्रमात दिसत होता की भाजप अंतर्गतच हा आता संघर्ष निर्माण होणार का। परत दुसरी गोष्ट म्हणजे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी देखील भगवे वस्त्र धारण केलं होतं आणि तिकीट मिळवण्याकरिता त्यांच्याकडूनही प्रयत्न केले जात असल्याचं म्हटलं गेलं। शेवटी प्राजक्त तनपुरे यांचा मी सोशल मीडिया पाहिला, ते देखील इच्छुक होते का हे पाहणं महत्त्वाचं होतं, कारण की ही जी निवडणूक आहे ती लढवण्यापूर्वी म्हणजे आता जी निवडणूक होते पोटनिवडणुकीची ती लढवण्यापूर्वी प्राजक्त तनपुरे यांनी सोशल मीडियावरती मी पाहिलं की 20 मार्चच्या अगोदर त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या एक त्या पक्षाचे ते नेते असल्या कारणाने सोशल मीडियावरती त्यांच्या तुतारीचा जो निवडणुकीचा जो सिम्बॉल आहे तो 20 मार्च पूर्वी ते सातत्याने ठेवत होते आणि अचानक एक 20 मार्च नंतर त्यांनी एक कव्हर फोटो टाकला आणि त्यामधून त्यांनी त्यांचे जो तुतारी हा निवडणूक चिन्ह आहे, पक्षाचं जे निवडणूक चिन्ह आहे ते तिथून गायब केलेलं आहे। म्हणजे कव्हर फोटोमध्ये तरी ते कुठेतरी राष्ट्रवादी पक्षाचे नेते आहेत हे दाखवणं त्यांनी टाळलेलं आहे। त्याच्या पुढे देखील 1-2 सोशल मीडिया जर आपण पाहतोय तर प्राजक्त तनपुरे यांच्या या पोस्टमधून म्हणता येईल की त्यांनी तो लोगो जो आहे राष्ट्रवादीचा तो काढलेला आहे आणि पुढे ते राष्ट्रवादीचे नेते आहेत हे दाखवणं त्यांनी टाळलेलं आहे। त्यामुळे प्रश्न एक निर्माण होतोय की प्राजक्त तनपुरे हे भाजपमधून ही निवडणूक राहुरीची पोटनिवडणूक लढण्यास इच्छुक होते का, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला का असा प्रश्न सध्या निर्माण होतोय। आणि महत्त्वाचं म्हणजे आता
पुढे जाऊन विरोधक म्हणून देखील ते या जागेसाठी आग्रही असतील का, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं सध्या दिसतंय. आता जनभावना लक्षात घेऊन भाजपने निर्णय घेतलाय की कर्डिले यांचे जे पुत्र आहेत त्यांना आपण ही जागा देऊ म्हणून. ही जनभावनेच्या आधारावरती हा निर्णय घेतल्याचं सध्या भाजपकडून सांगण्यात येत आहे. अक्षय कर्डिले यांच्या नावाची घोषणा म्हणून राहुरी पोटनिवडणुकीसाठी झालेली असल्याचं दिसतंय आणि ते देखील त्यांनी राहुल कर्डिले यांचे जे पुत्र आहेत अक्षय कर्डिले यांनी तयारीला लागावं असे देखील आदेश भाजपकडून देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. पण महत्वाचं म्हणजे अक्षय कर्डिले तर हा निर्णय समोर येण्यापूर्वीच प्रचाराला लागले होते. म्हणजे त्यांना देखील कुठेतरी खात्री होती की भाजप त्यांनाच ही जागा देईल. आता 23 एप्रिलला या जागेची निवडणूक आहे, पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 6 एप्रिल असणार आहे. दरम्यान विरोधकांमधून अर्ज दाखल केला जाणार का, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आणि त्यामध्ये प्राजक्त तनपुरे यांनी देखील राष्ट्रवादी पक्षाचं जे पक्षचिन्ह आहे ते त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून काढलं असल्याने आणि ते देखील मतदारसंघामध्ये फिरत असल्याने, राहुरी मतदारसंघात फिरत असल्याने ते कुठे जाऊन कुठल्या पक्षात जाऊन या जागेसाठी लढणार का, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.